शेतामध्ये काम करताना शेतातून गेलेल्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाला. यात जोरदार झटका बसल्याने वडील जमिनीवर कोसळले. त्यांच्याजवळ गेलेल्या दोन्ही मुलांना देखील जोरदार झटका बसून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालन्यात घडली आहे. जालना जिल्ह्यातील वरुड गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत विनोद तुकाराम मस्के यांच्यासह श्रद्धा मस्के आणि समर्थ मस्के या 2 चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान वरुड शिवारातील शेतामध्ये विनोद मस्के हे शेतात काम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असताना शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारे केबल कट झाल्याने विनोद मस्के यांना विजेचा धक्का बसला. यात ते जमिनीवर कोसळले, तर त्यांच्यासोबत असलेले श्रद्धा व समर्थ ही दोन्ही मुले वडील जमिनीवर का पडले हे पाहण्यासाठी गेली. वडिलांना आवाज देत उठवण्यासाठी स्पर्श करताच मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्याने या 2 चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला. यात मुलांचा देखील जागीच मृत्यू झाला. ही घटना विनोद मस्के यांच्या पत्नीने पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, विद्युत प्रवाह खंडित केला. त्यानंतर विनोद मस्के आणि श्रद्धा आणि समर्थक यांना तिघांना जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर या तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान वटपौर्णिमेच्या दिवशीच घटना घडल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वरुड गावासह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.